या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ, दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातून सतत श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड होते। उपेंद्र नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांचा दावा। वोट चोरीच्या आरोपांवरून 10 वाजता राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद। वोट चोरीचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा राहुल गांधी यांचा इशारा। कोणत्या मतदारसंघातील आकडेवारी मांडणार याकडे लक्ष। हैदराबाद गॅझेटला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणीपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, विनीत धोत्रेंची हायकोर्टात मागणी। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय मागे घेण्याची देखील याचिका। मनोज जरांगे यांचा चलो दिल्लीचा नारा। देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार। हैदराबाद सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीत अधिवेशन होणार, मनोज जरांगे यांची माहिती। पुण्यात निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून गोळीबार, 1 जण जखमी। कोथरूड परिसरातील घटना, गाडीला साईड दिली नाही म्हणून गोळीबार केल्याची माहिती। जळगाव पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारल्यानं बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकांचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन। आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण संपवलं, ओबीसींच्या हातात काठ्या नाही तर कोयते। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। भरसभेत लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। भूमिपूजनानंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये धावली रेल्वे। त्रिभाषा धोरणासंदर्भातली समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल करणार सादर। अध्यक्ष नरेंद्र जाधव, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट। समिती मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेणार। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक। 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। 23 सप्टेंबरपर्यंत राजेंद्र लोढा यांना कोठडी। उमेदवारांच्या समान नावांमुळे होणारा गोंधळ आता टळणार। ईव्हीएमवरती उमेदवारांचे रंगीत छायाचित्र लावणार राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। मतपत्रिका अधिक स्पष्ट बनवण्यासाठी नावं आणि निवडणूक चिन्ह ठळकपणे प्रदर्शित केली जाणार। दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा झाला एन्काउंटर। गाझियाबादमधील चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात दोन्ही आरोपींचा मृत्यू। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वात जास्त फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। पीयूसीचे दर 16% वाढणार। नवीन दर निश्चितीसाठी दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यांचा आढावा। परिवहन विभागानं नेमलेल्या समितीकडून पीयूसी दरवाढीचा अहवाल तयार। मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही जलाशय तुडुंब। अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसासह इतर तलावांमध्ये 98.82% इतका पाणीसाठा। यंदा उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीची चिंता नाही। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।